शरणं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी महाराष्ट्रीयन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहात मॅडम स्वाती पवार वारे यांना, जे प्रोफेशनली एक आर्किटेक्ट आहात। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, अथर्व आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनिंग याची सुरुवात कधीपासून झाली आहे हे आम्हाला 2004 पासून। 2004 आणि तुमच्या बिझनेसची जर्नी याची माहिती द्या आम्हाला। माझा बिझनेस मी 2004 मध्ये, म्हणजे ॲक्च्युली मी 1997ला पास आउट झाले, तर 98-89ला मी इंटिरियर झाले। त्याच्यानंतर मी छोट्या बेसिसवरती इंटिरियरची कामं घेत होते, पण 2000ला लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर मी फ्रीमध्ये ड्रॉइंग करत मग एक 5 वर्षापासून मी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आणि आज मी मुंबईमध्ये जवळपास वर्षाला कमीत कमी 3 ते 4 प्रोजेक्ट माझ्या चांगल्या पद्धतीने चांगल्या एरियामध्ये, म्हणजे जसं कलानगर अशा एरियामध्ये पण प्रोजेक्ट होतात। खूप सुंदर मॅडम। लोकांना इंटिरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्ट हे खरोखर सेमच वाटतं, तर याच्यामध्ये खरोखर फरक काय आहे? ॲक्च्युली सिव्हिल इंजिनियर ही मदर ब्रांच आहे, त्याच्यानंतर स्पेशलायझेशन आर्किटेक्चर आणि इंटिरियर हे स्पेशलायझेशन आहे। तर आर्किटेक्चरमध्ये ज्याला स्पेस डिझाईन होते, म्हणजे लँडवरती ज्याला एक घर डिझाईन होतं, त्याच्यामध्ये स्पेस डिझाईन हा इंटिरियर डिझायनर चांगल्या पद्धतीने करू शकतो। माझा आर्किटेक्चरचा पण डिप्लोमा आहे, इंटिरियरचा पण डिप्लोमा आहे। मला आर्किटेक्चरमध्ये बेसिक स्ट्रक्चरल चांगलं नॉलेज आलेलं आहे आणि इंटिरियरमध्ये एक इंचा पद्धतीने आपण कशा चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो हे इंटिरियरमध्ये आलेलं आहे। ज्याला आर्किटेक्ट डिझाईन करतो त्यावेळेला त्याला पूर्ण बायलॉज आणि जागेचं पूर्ण कन्झम्पशन करणं तो जास्त बघतो, त्याला तो इंटिरियरच्या ह्यानी विचार करत नाही। ज्याला बिल्डिंग उभी राहते त्याला, पण ज्याला इंटिरियरवाले ज्याला एक फ्लॅट घेतील किंवा एक बिल्डिंग घेतील डिझाईन करायला, त्याला ते त्या भिंतींमधली जी स्पेस आहे, जो कार्पेट एरिया आहे किंवा जो आपल्याला भिंतींमधले जे काय ऑफसेट जे डिझाईनमध्ये स्ट्रक्चरली डिझाईनमध्ये येतात, त्या प्रत्येक गोष्टीचं चांगल्या पद्धतीनं त्याला डेकोरेटिव्ह लुक देण्यासाठी इंटिरियरवाले काम करतात। आणि ते केल्याच्या नंतर म्हणजे जसं की एक स्केलेटॉन आर्किटेक्ट तयार करतो, पण त्याला वरती स्किन चढवणं किंवा त्याला नंतर शृंगार करणं हा जो प्रकार आहे तो इंटिरियरवाले जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात। मॅडम, प्रत्येक बिल्डिंगमध्ये कॉलम आणि बीम असतात, तर ह्याचं महत्त्व काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांगा। कॉलम आणि बीम असे असतात की जसं शरीरामध्ये आपल्याला स्केलेटॉन आहे, म्हणजे आपल्या हाडं जी आहेत त्या पद्धतीनं जसं पूर्ण हाडांवरती आपलं शरीर पूर्ण स्ट्रेंथ त्याच्यावर अवलंबून असतं, तसं आपल्या बिल्डिंगमध्ये कॉलम आणि बीम घेतात। जुन्या काळामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटी खांब आणि तुळयांवरती व्हायचे, तर ते आता जसे फ्लोअर लेवल वाढल्या तसं आपले कॉलम आणि बीमची गरज जास्त वाढली। त्यामुळं प्रत्येक बिल्डिंगमध्ये ज्या RCC फ्रेम असतात, RCC फ्रेम स्ट्रक्चरमध्ये कॉलम आणि बीम असतातच, आणि ते कॉलम, बीम आणि ग्राउंड हे तिन्ही एवढं महत्त्वाचं असतं की कॉलम आणि बीम आणि ग्राउंड याच्यातलं बिल्डिंग तयार झाल्यानंतर कुणालाही आपण डिस्टर्ब करू शकत नाही। हे 3 गोष्टी आपण नाही आपण सॉइल काढू शकतो, नाही आपण कॉलम कमी करू शकतो, नाही आपण बीम कमी करू शकतो, एवढ्यासाठी की त्याचं लोड कॅरिंग ह्या तिन्हीवरती असतं की बीमवरून कॉलमवरती, कॉलमवरून ग्राउंडवरती। त्यामुळे ज्यालाही आपण इंटिरियर डिझाईन करतो, इंटिरियर स्पेस डिझायनिंग होती, त्यावेळेला हे जे स्ट्रक्चरली आहे की कॉलम आणि बीमला याला आपण कधी हात नाही लावायचा। जर ते लावलं तर स्ट्रक्चर डॅमेज होतं आणि स्ट्रक्चर तुटतात की कोलॅप्स होतात, तुटतात। त्यामुळे ज्यावेळेला आपण स्पेस डिझाईन करतो त्यावेळेला कॉलम आणि बीम याला ज्याला त्याचे ऑफसेट येतात त्याला आपण आर्टिस्टिकली आपण त्याला हाईड करू शकतो, पण त्याला आपण कधी हात नाही लावू शकत। मॅडम, अथर्व इंटिरियर याची स्पेशालिटी काय आहे हे आम्हाला सांगा। अथर्व इंटिरियरमध्ये ज्याला मी आज काम करते की ज्याला मला माझ्या कंपनीचं एक चांगलं नाव करायचं, त्याला स्वतःशी मी काही ठरवून घेतलेलं की या गोष्टी आपण कधीही सोडायच्या नाहीत। तर त्या ह्याच्यात मी असं करते की तिथली त्या लोकांची जी लोकॅलिटी आहे त्या ह्याच्याप्रमाणे त्यांची जी बेसिक आवड आहे आणि त्यांचा जो फायनान्स येणार आहे आपल्याकडं, की त्या ह्याच्यातून मी त्यांना पाहिजे तसं चांगलं सोल्युशन काढून देते की मी माझ्या आयडिया त्यांच्या पैशात आणि त्यांचा जो एरिया आहे की त्यांचं जे घर आहे किंवा ज्या एरियामध्ये ते राहतात त्या सोसायटीच्या प्रमाणे चांगलं सोल्युशन काढायचा प्रयत्न करून देते मी त्यांना।
आणि ज्याला आपण समजा एक बेड जरी डिझाईन करायचा असेल तर त्याच्यात आपण 7,000 पासून 70,000 एका बेडवरती डिझाईन करू शकतो. तर त्यावेळेला ज्याला आपण 70,000 मग त्याला आपल्याला हे बघायला लागतं की त्या लोकांची आवड काय आहे, की त्यांची जर आवड असेल की नाही त्यांना जास्त लाईट्स आवडतात, जास्त मिरर वर्क हवं असेल किंवा नाही त्यांना सोबर हवं असेल, त्यांचा रूम साईज काय आहे आणि रूम साईज प्रमाणे आपण त्या बेडमध्ये त्यांच्या कशा सोयी आहेत, कशा गरजा आहेत, तशा पद्धतीने आपण त्यांना डिझाईन करून देतो. थोडक्यात कस्टमाइज करून देते तुम्ही. येस, की त्यात आपण कस्टमाइज करून देतो. मॅडम, तुम्ही एवढे यशस्वी आहात, त्याचं मूल्य रहस्य काय आहे? कारण मी माझ्या प्रॉफिटमध्ये कॉम्प्रोमाइज करते, क्वालिटीमध्ये करत नाही. आणि त्याच्यामुळेच मला लोकांच्याकडे जायला लागत नाही. लोक माझ्याकडे येतात की एक चांगलं डिझाईन द्यावं, एक चांगलं सोल्युशन द्यावं आणि ते जेन्युइनली द्यावं, की त्याच्यात त्यांना आपल्यावरती विश्वास असला पाहिजे की हां इकडे गेल्याच्या नंतर आपल्याला इथं फसवलं जाणार नाही. त्यामुळे आम्हाला कुठेही लोकांच्याकडे कामं मागत फिरायला लागत नाही, स्वतःहून कामं येतात. खूप सुंदर, खूप छान. मॅडम, आज इंटरनेटचा युग आहे, तर इंटरनेटचा वापर तुम्ही कसं करता तुमच्या बिझनेसवर? आज इंटरनेटचं युग असल्याच्यामुळं आज प्रत्येक गोष्ट आपल्याला नेटवरती इझिली ॲक्सेसिबल होती, की आपल्याला नवं मटेरियल असेल, रेट असतील, कोटेशन असेल, नव्या जॉयनरी असेल किंवा एक चांगलं सोल्युशन काही असेल, तर नेटवरती आपण जर अपडेट राहत असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आजच्या युगामध्ये आपण त्यांच्याशी रोल करू शकतो. आपण त्यांच्याबरोबर आजच्या फॅशनप्रमाणे, आजच्या अपडेट्सप्रमाणे आपण चांगलं सोल्युशन लोकांना काढून देऊ शकतो. आणि इंटिरियरमध्ये तर नेटवरचे जे अपडेट्स असतात तर त्या खूप महत्त्वाच्या असतात, की रोज नवे मटेरियल येतात, रोज नवे कन्सेप्ट येत असतात आणि आपण जर नेटवरती काम करत असेल तर आपल्याला ते लवकर मिळतात आणि एक चांगलं सोल्युशन आपण काढून देऊ शकतो. अगदी छान. प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका गुरु असतात, तर तुमचं गुरु हे कोण? ज्याला मी पासआउट झाले आणि त्याच्यानंतर मी ज्याला प्रॅक्टिसला आले त्याला माझ्या नशिबाने मला एक खूप चांगले दीपक बाचल पुण्यामधले की त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस केली. आणि त्या येतं की तिथे ज्याला बिझनेसमध्ये आपण लोकांशी डील कसं करावं, आपण डिझाईन करताना आपण लोकांच्या आवडीनिवडी कशा विचारात घ्यावा हे विचार करायला मी तिथे शिकले. त्यामुळे मी माझ्या प्रोफेशनमध्ये ज्याला असं गुरु म्हणून डिझाईनमध्ये जर कुणी असं मानत असेल तर ते मी दीपक बाचलना मानते. आणि जसं की मला शिकल्यानंतर त्याला मला बिझनेस पुढे न्यायचा आहे, त्याला मला सपोर्टची गरज होती. मला मेंटली सपोर्ट माझ्या आईवडिलांच्याकडून मिळाला आणि मला बिझनेसमधला सपोर्ट जो असतो की टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल किंवा हां मी आहे तू कर असं म्हणणारं जर कोण असेल तर ते माझे हजबंड आहेत, की त्यांच्या ह्या तिघांच्यामुळे म्हणजे माझ्या आईवडील आणि माझा हजबंड की ह्यांच्या सपोर्टमुळे मी चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकते. अति छान, खूपच सुंदर. तुमच्या भविष्याची योजना काय आहे? मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझा एक ड्रीम होता की इंटिरियरच्या साईटवरती खूप सारं मटेरियल वाया जातं, तर त्या मटेरियलमधून आपण रिसायकल करून आपण लोकांच्या गरजेप्रमाणे किंवा जे राहिलेलं मटेरियल आहे त्याच्यामधून एक चांगलं डिझाईन, एक चांगलं सोल्युशन काढून जी लोक डिझायनर अफोर्ड नाही करू शकत आहेत त्या लोकांना ते आपण मिनिमम खर्चामध्ये म्हणजे फक्त जी मजुरी असते त्यावरती आपण त्यांना ते मजुरी फक्त निघेल एवढा त्याच्यावर कॉस्टिंग करून आपण ते विकायचं. याच्यासाठी एक चांगलं माझी एक स्वतःची फॅक्टरी असेल आणि एक शोरूम असेल की ज्यामध्ये लोक इझिली येऊ शकतील आणि त्याच वेळेला तिथं श्रीमंतही येऊन घेऊ शकतील. फक्त गरीबच असं नाही की तिथं श्रीमंतही इझिली त्यांचं सोल्युशन घेतील आणि त्याच वेळेला तिथं गरीबही तिथे एक चांगल्या पद्धतीने येऊन खरेदी करून जातील. मी माझ्या फ्युचरमध्ये ज्याला मी असं माझा विचार करते ज्याला मला फर्निचरचं करायचं त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रीयन मुली ज्याला डेव्हलपमेंटमध्ये कमी आहेत त्याला मी असा विचार करते की डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे बिल्डिंग डेव्हलपमेंटमध्ये मुली अनेक याव्यात आणि मी माझं सुरुवात ॲज अ डेव्हलपर म्हणून सातारमध्ये मी माझा पहिला प्रोजेक्ट पूर्ण करते आणि पुढेही जाऊन मला ॲज अ डेव्हलपर म्हणून मला खूप सारे मोठेही प्रोजेक्ट करायचे आणि ते थोड्या दिवसात दिसतील. आपल्या मराठी बांधवांना एक मेसेज द्या. मराठी माणसामध्ये त्याला असं वाटतं की मी चांगल्या पद्धतीने बिझनेस नाही करू शकणार किंवा माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा मला लोक सपोर्ट नाहीत करणार. त्यामुळे जर लोकांना मराठी माणसांनी पहिल्यांदा तर त्यांच्याकडे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो काढून टाकला पाहिजे. आपण जर कष्ट केले तर आपल्याला पैसे उभे राहतात, आपण जर पेपरवर्क चांगलं ठेवलं तर आपल्याला बँकाही लोन देतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्याकडे जेन्युइननेस असेल आणि प्रामाणिकपणे जर चांगली कामं करत असाल तर तुम्हाला आत्ता सध्याच्या युगात ज्या बँका किंवा ज्या फायनान्स उभ्या करणाऱ्या ज्या कंपन्या तर खूप चांगल्या पद्धतीनं फायनान्स करतात. फक्त ते वेळच्या वेळी परतफेड केली पाहिजे आणि त्याच्यातून रोलिंग अमाऊंट वाढवून तुम्ही तुमचा पुढचा बिझनेस वाढवला पाहिजे. एकाच प्रोजेक्टमधून करून त्यांनी थांबलं नाही पाहिजे. हे जर केलं तर मराठी माणूस खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतो की त्याच्याकडं कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडं फायनान्स उभ्या करण्याची ताकद आहे आणि तो खूप कष्टाळू आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर एक चांगला बिझनेस उभा राहू शकतो. खूप छान, खूप छान.
तुम्ही तुमचं महत्त्वाचं वेळ दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत. जय महाराष्ट्र. आम्हीही तुमच्या आभारी आहोत. जय महाराष्ट्र.